PSR 24 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तालुका प्रतिनिधी संगीता रमाकांत सूर्यवंशी, जिल्हा धाराशिव, तालुका तुळजापूर। मी विलास यशवंत पाटील, राहणार बोळेगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून आमच्या घरी चोरी झाली। चोरी झाल्यास चोरट्याने आम्ही निद्रावस्थेचा फायदा घेऊन घर फोडले, घरातील काय वस्तूचं चोरी केले। त्यातून असं निष्पन्न आले की पोलीस प्रशासनानं आम्हाला वेळोवेळी त्याची कारवाई केली। त्यानंतर ते सदरील जे आता कारवाई आहे पुढील त्याची तपास यंत्रणा चालू आहे। आता जो निकाल येईल तो तपास अंतिम तो निकाल जाहीर होईल। येथील मुद्देमाल हे किती गेले? आमच्या इथून कपाटाचे म्हणजे 2 लॉकर तोडले। लॉकरमधून का आमच्या लहान म्हणजे मुलीचं एक कानातला दागिना आहे, रिंगा, परत इथून एक 22,000ची रोख रक्कम आणि हातातील पॅटर्न या कंपनीचं वॉच होतं ते तेवढं घेऊन गेले। हे तुम्हाला कधी कळालं? आम्हाला आम्ही झोपलो होतो। झोपल्यानंतर पत्र्यावर धडधड आवाज आल्यानंतर मी बाहेर गेलो तर बाहेर लोक जमा होते। चोरी झाला असं कळाल्यावर आम्ही आत आलो। नंतर बघितलो की आमची चोरी झाली। आम्ही कपाटाचे दरवाजे लॉक बिक तोडलेलं दिसलं। त्यानंतर कळालं की आमची बी चोरी झाली आहे आणि काय काय गेलं बघितलं तेव्हा कळालं। टाइम 2 वाजले होते रात्रीचे, त्यावेळेस कळालं। किती जणांच्या घरी चोरी झाली? आता कसा चावडीत एक घर आहे, चावडीचे म्हणजे ते कालिंदा सुरवसे यांचं घर आहे, त्यांच्या बी घरी कोण नव्हतं। तिथून आमच्या घरापासून सलग 3 घरं, एक नागनाथ रुपनूर, भीम रुपनूर आणि स्वतः आमचं आणि समोरचं आमचं काका सुनील रुपनूर यांचे 4-5 घरा ठिकाणी त्यांनी रात्री ते चोरी करून चोर पळून गेले। त्यांच्या घरामध्ये नेमके काय काय मुद्देमाल होते? आता कसं आहे, आमच्या घरातलं आम्ही सांगू शकता, दुसऱ्याच्या घरातलं आता त्यांनाच माहिती। हो हो हो, बरोबर। तुमचं नाव सांगा? प्रभावती नागनाथ रुपनूर। बर। कानातली फुलं 2,000 रुपये गेले। मी कुठं होतो? मी शेळ्याकडे काय काय गेले तुमच्या घरातलं? कानातले फुलं 2,000 भीमराव रुपनूर, पुण्याला 2 मुलं आहेत आमची। पुण्याला मुलावाकडे गेलो होतो 4 तारखेला। आम्ही गेल्यानंतर संध्याकाळी आमचं घर फोडले। आमच्या घरामध्ये एक अर्ध्या तोळ्याच्या 3 अंगठ्या होत्या। बायकीचं बायाच्या अंगावरचं जे होतं ते तिने नेसून अंगावर तिकडे गेली होती। बायकीचं घरात असल्याचं आणि 2 चांदीचे करंडे हे आमच्या घरातून नेले आणि समजा घर गबाळ इकरामाळ करून टाकून घरची चावी मोडून आमचं घर फोडले। ती इकडे बघा, त्याच्या काय पावत्या गिवत्या आहेत का तुमच्याकडे? पावत्या काय नाही, आमच्या पाहुण्याने घातलेल्या अंगठ्या होत्या। एक आमचा मेहुणा घातलेली होती, एक पोराची सासरवाडीची होती अंगठी, एक मालकीनला ते इनीबाई पण पायात उतार घातलेली 2.5 ग्रामची अंगठी होती, असे होते। पोलीस प्रशासनाने काय भूमिका घेतली? नमस्कार मॅडम। पोलीस स्टेशन ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी येऊन कुत्र्या आणून सुद्धा त्यांची कुत्र्याची चोराची चौकशी केलेली आहे। परत हाताचा ठसा विषा जे काय मिळेल का म्हणून त्याची पण चौकशी केली। आणि ज्या दिवशी पोलीस स्टेशन येऊन इथं पंचनामा केले त्या दिवशी मी महाराष्ट्र पोलीस टाईमचा महाराष्ट्र प्रतिनिधी नेताजी रुपनूर ही स्वतः हजर होतो मी तिथं। तर त्यांच्या राहत्या घरामध्ये चोरावाने घुसून कपाट आणि त्यांचे काय कपडे हे ते सर्व काढून खाली टाकून अर्धा ग्रामच्या 3 अंगठ्या, अजून चांदीचे 2 करंडे ही चोरी करून घेऊन गेलेले आहेत। आणि त्यांनी घरात नसताना चोरेवानी येऊन कशी काय चोरी केली त्याचीच आम्हाला काय त्याची चौकशी कळलेली नाही। आणि मला असं वाटतंय की 2 महिन्यामध्ये आमच्या गावातल्या 4-5 चोऱ्या झालेल्या आहेत। आणि घरातले माणसं परगावला गेल्यानंतर हे गावातल्या चोऱ्या कसं काय व्हायला लागल्या ते आम्हालाच त्याचं काय कळना झाले। मला असं वाटतंय की आमच्याच गावातल्या चोराला काहीतरी सपोर्ट असल्यामुळं हे गावातल्या चोऱ्या व्हायला लागल्यात। तरी प्रशासन याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्याची चोरी झाली आहे त्यांना जे काय असेल ते प्रशासन मार्फत चोरी झालेल्या घराला मदत म्हणून देण्यात यावी
एवढीच आपली महाराष्ट्र पोलीस टाईमच्या वतीनं आपण प्रशासनाचा धन्यवाद आणि त्यांचा इथं येऊन पंचनामा केल्यामुळं मी त्यांचा आभारसुद्धा मानतो. नमस्कार साहेब. चोरी झालेल्या व्यक्तींना पोलीस प्रशासनाने या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा व या चोरीस आळा बसावा मी अशी विनंती आपल्या पोलीस प्रशासनाला करते. PSR 24 न्यूज.